बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान अधिकरुण मिथ्यावाहन मुदची माझी होतसे. ज्याच्या ज्ञानी भाषे जगत तसा दोरीवरी सर्प बुधप्राप्ती कारणे बजावा राम आत्मका स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित असल्याविषयी शंका व समाधानपूर्वक सिद्धी. 5वा परिच्छेद आहे ना. तर बरोबर आहे ना. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि या क्षेत्राची असणारी अधिष्ठात्री संरक्षक देवता सिद्धेश्वर महाराज आणि या क्षेत्राची असणारी अधिष्ठात्री संरक्षक संत देवता संत सम्राट माऊली या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अहेतुकी असीम अद्भुत अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व या चातुर्मास्याच्या पावन पर्वामध्ये जिवंत असून श्वासोश्वास करीत आहोत. शिवाय आपले श्वासोश्वास लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत. कारण निश्चलदासजींनी मुमुक्षूंच्या कल्याणासाठी केलेला एक मार्गदर्शक असा वेदांताचा प्रकरण ग्रंथ की ज्याच्यामध्ये आत्मानात्म विचाराचं प्रतिपादन केलेलं आहे आणि जो मंद किंवा मध्यम जिज्ञासूंना अत्यंत हितावह आणि उपयोगी आहे अशा या ग्रंथाचं चिंतन करताना आपला मध्ये पडलेला जो 1 महिन्याचा कालखंडामध्ये पडलेला खंड तर त्या खंडातून आपण आता बाहेर निघालो आणि पुन्हा आपण ह्या ग्रंथाच्या चिंतनाला प्रवृत्त झालो. तोपर्यंत देवाने आपल्याला जिवंत ठेवलं. आपल्या बुद्धीमध्ये काही कोणत्याही प्रकारचा भेद झाला नाही, बुद्धिभेद झाला नाही. हेच आपल्या कल्याणाला कारण होणार आहे. निश्चलदासजींच्या वचनाच्या आधाराने आपण ह्या अद्वैत प्रक्रियेचा पुन्हा चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा क्षण आहे. कारण कठीण योगावनी क्षेम या एखाद्या गोष्टीची प्राप्ती होणं हे सोपं आहे. क्षेम योग म्हणजे अप्राप्तस्य प्राप्ती, अप्राप्त असणाऱ्या वस्तूची प्राप्ती होणं सोपं आहे. परंतु प्राप्तस्य रक्षणं क्षेम, प्राप्त झालेल्या गोष्टीला टिकवणं त्याचं रक्षण करणं याला क्षेम म्हणतात. ज्या अर्थी आपण कारण तुकाराम महाराजांनी म्हटलं की लोक आरंभशूर असतात परंतु शूराने आरंभलेलं कार्य जर परिसमाप्तीपर्यंत जाईल तर त्याचं शूरत्व सिद्ध होतं. त्याप्रमाणे ते शूरत्व सिद्ध होण्यासाठी त्या 120 संख्येतले 2 जण कटिबद्ध आहेत. हे सुद्धा आपल्या परमभाग्याचा क्षण आहे. कारण का तर याच्यामध्ये योग आणि क्षेमाचं दोन्हींचंही सामर्थ्य किंवा बल किंवा योगायोग परमात्म्याने आपल्याला प्रदान केलेलं आहे, माऊलीनं आपल्याला प्रदान केलेलं आहे. तर या ठिकाणी आरंभ केलेलं जे कर्म ते परिसमाप्तीपर्यंत जायचं म्हणून आपण मंगलाचरण केलं. आणि याच्यामध्ये 6वा तरंग जो आहे तो जवळजवळ संपूर्ण मांडुक्य उपनिषद आहे. 6वा तरंग म्हणजे मांडुक्य उपनिषदाचं भाष्य आहे. 6वा तरंग म्हणजे गौडपाद कारिका आहेत. 6वा तरंग म्हणजे गौडपाद कारिकेचं भाष्य आहे, आनंदगिरीची टीका आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला किमान 2 वर्ष आणि तेही संस्कृत चांगलं अध्ययन, वेदांताच्या प्रकरण ग्रंथ माहीत असतील तर, आणि तेही सखोल गंभीर एकाग्र एकांतात खूप बारकाईनं चिंतन केलं तर आपल्याला जे आनंद होईल तो आनंद ह्या तरंगामध्ये होणार आहे. परंतु ह्याच्यातल्या ज्या प्रक्रिया आहे त्या आपण म्हणजे याचा अर्थ हे फारच ज्याला आपण म्हणतो आता सांगितल्याप्रमाणे घागर में सागर, सगळा समुद्र एका घागरीत साठवावा
त्याप्रमाणे संपूर्ण वेदांत विचार ह्या एकट्या 6व्या तरंगामध्ये आणलेले आहेत. आणि त्याच्यामध्येही हा अधिकारी उत्तम अधिकारी नाही किंवा हा अधिकारी मध्यम अधिकारी नाही, तर हा मंद अधिकारी म्हणजे कनिष्ठ अधिकारी आहे. कनिष्ठ अधिकारी याचा अर्थ याच्या ठिकाणी बुद्धीची तीव्रता आहे, परंतु ती बुद्धी अनेक संशय जालाने आपन्न आहे, अनेक संशय जालाने युक्त आहे. तेव्हा साधारणपणे जे काही आपल्याला जरी माहिती आहे संशय आत्मा विनश्यती, संशय असणारा मनुष्य हा कधीही संशय द्विकोटिक असल्यामुळं त्याला कोणत्याही निर्णयावर न येता आल्यामुळं अनेकदा संशय विकल्पाने तो ग्रस्त असल्यामुळं अशा पुरुषाला संशयावनी थोर आणिक नाही पाप घोर हे विनाशाची वाघोर प्राणेयाशी असं माऊलीनं म्हटलेलं आहे. परंतु ह्या पुरुषाचा विनाश व्हावा असं यांना वाटत नाही, म्हणून असा पुरुष विनाशाकडं प्राप्त न होता त्याच्या अज्ञानाचाच विनाश होऊन त्याला यथार्थ ज्ञान किंवा यथार्थ निश्चय, त्याचा बुद्धीचा निश्चय ह्या आत्मतत्वाविषयी कशा रीतीनं होईल याविषयी अत्यंत गूढ चिंतन जे आहे ते अत्यंत स्पष्ट रीतीनं संक्षेपाने तर कुठं विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न निश्चलदासजींनी केलेला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये आता आपली प्रवृत्ती होते 5वा परिच्छेद आहे. यामध्ये हा जो शिष्य आहे तो शिष्य आतापर्यंत 4था आणि 5वा तरंग जो ऐकला त्याच्यामध्ये जागृती आणि स्वप्न यांचा विचार करताना जसं स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत त्याप्रमाणे जागृत पदार्थ देखील मिथ्या आहेत असं श्रीगुरूंनी सांगितलं. स्वप्न पदार्थ ज्या कारणाने मिथ्या त्याच कारणाने जागृत पदार्थ मिथ्या आहे. म्हणजे स्वप्नाचा दृष्टांत केला आणि जागृतीला स्वप्न जसं मिथ्या ज्या कारणाने मिथ्या आहे त्याच कारणाने जागृतीला मिथ्या म्हटले. परंतु याच्या बुद्धीनं असा विचार केला की गुरुजीने एक गृहीत कृत्य धरलेलं आहे. अगोदर स्वप्न मिथ्या आहे हे निश्चित ठरवलं आणि मग त्याला त्या निकष लावून किंवा त्या निकषाच्या आधारावर जागृती मिथ्या ठरवली. परंतु अजून स्वप्न मिथ्या हेच कुठे ठरलं आहे. त्याला असं वाटतं की स्वप्न जर मी सत्य ठरवलं तर स्वप्न ज्या कारणाने सत्य आहे त्याच कारणाने जागृतीसुद्धा सत्य आहे असं श्रीगुरूंना आपण कबूल करण्यासाठी भाग पाडू. अशा प्रकारचे त्याच्या बुद्धीमध्ये एक विचार उदित झाला आणि त्यामध्ये तो म्हणतो की गुरुजी अजून स्वप्न मिथ्या हेच कळलं नाही. स्वप्न जे आहे ते स्वप्न आहे, स्वप्नातले पदार्थ सगळे सत्यच आहेत असं मला म्हणायचं आहे. आणि स्वप्नातले पदार्थ जर सत्य ठरले तर जागृतीसुद्धा सत्य ठरेल. म्हणून तो सांगतो म्हणजे त्याला म्हणायचं आहे काय, संपूर्ण जगताविषयी जागृत अवस्थाही सत्य आहे, स्वप्नही सत्य आहे, संपूर्ण जगतच सत्य आहे. वेदांताची सर्व इमारत आहे जगत मिथ्यात्वावर आणि तो काय करतो ही सर्व इमारतच कोलमडून जेणेकरून पडेल तर अशा प्रकारचं त्यांना प्रतिपादन करतो की या ठिकाणी मुळात जगत मिथ्या नाहीच आहे, जगत काय आहे सत्यच आहे असं सांगतो. पण तो सांगतो की स्वप्नामध्ये होतं काय, तर स्वप्नामध्ये जे पदार्थ आहेत तर ते स्वप्नात सत्य का, स्वप्नामध्ये जेवढा आपल्याला पदार्थ दिसतात ते सगळे पदार्थ सत्य का. कारण काय आहे आपल्याला दररोज माहीत आहे जागता जवळ अशी जे तो जेणे ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे तेच स्वप्नी. आपण जागृती अवस्थेमध्ये जे पदार्थ पाहतो तेच पदार्थ आपल्याला काय आपण जे चिंतन करतो तेच चिंतन आपल्याला स्वप्नामध्ये दिसतं. मग जागृतीमधले पदार्थ कसे आहेत, सत्य आहेत ना, जागृतीतले पदार्थ सत्य आहेत, त्या सत्य पदार्थाशी आपण व्यवहार करतो आणि स्वप्नामध्ये ते पदार्थ दिसतात. म्हणजे जागृतीतलेच पदार्थ स्वप्नामध्ये आपल्याला दिसतात आणि ते जागृतीतले पदार्थ काय आहे सत्य आहे. त्यांनी पाठीमागच सांगितलं होतं की तुम्हाला दोरीवर सर्पाचा भास होतो, हा भास होणारा सर्प मिथ्या नाही तो सत्य आहे. आपण पूर्वी वाळवळातला जो सत्य सर्प पाहिला तोच या ठिकाणी आला. तसंच जागृतीतले जे सत्य पदार्थ आहे ते स्वप्नातही दिसतात असं सांगितलं. किंवा आपल्याला स्वप्नामध्ये जागृतीतल्या पदार्थांचं काय होतं स्मरण होतं. म्हणजे ते पदार्थ जागृतीत सत्य असतात, फक्त स्वप्नामध्ये काय होतं जागृतीत पाहिलेल्या पदार्थांची स्मृती होते असं सांगितलं. त्यामुळे ते स्वप्न पदार्थ देखील काय आहेत सत्यच आहे असं सांगितलं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं किंवा जागृतीमध्ये जे स्वप्नामध्ये जे पदार्थ दिसतात ते सत्यच असतात. कारण स्वप्नामध्ये आपली जी इंद्रिय आहेत किंवा इंद्रियासहित असणारी अंतःकरण वृत्ती आहे ती स्वप्नामध्ये बाहेर जाते आणि बाहेरचे पदार्थ पाहते. समजा काशी स्वप्नात आली तर ते अंतःकरण काय करतं काशीला जातं आणि काशीला सगळे स्वप्न पदार्थ पाहतं आणि पुन्हा आपल्या अंतःकरणामध्ये येतं असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते काशी किंवा काशीतला
पाहिलेले पदार्थ ते सगळे काय आहेत, सत्यच आहे असं तो म्हणतो. तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की स्वप्नातल्या पदार्थांना स्मृती ज्ञानाचे विषय म्हणता येणार नाही. स्वप्नातले पदार्थ जेवढे आपल्याला दिसले त्याचे स्मरण झालं असं म्हणता येणार नाही, कारण काही आणि जे जागृतीत अनुभवाला आलं त्याचं स्वप्नात स्मरण होतं असंही म्हणता येणार नाही. स्वप्नामध्ये कधी कधी आपली प्रेतयात्रा आपणच पाहत असतो, वर ताटीवरही आपणच असतो आणि मडकं धरूनही आपणच चालतो. असा कधी आपल्याला अनुभव आला आहे का? नाही. परंतु स्वप्नामध्ये येतो की नाही? मग याचा अर्थ ज्याचा जागृतीत अनुभव आला तेच पदार्थ स्वप्नात दिसतात असंही म्हणता येत नाही. आणि पुन्हा आपल्याला जागृतीमध्ये जे पदार्थांचं ज्ञान होतं त्यावेळेला आपल्या इंद्रियांचा आणि त्या विषयाचा संबंध होतो, तेव्हा आपल्याला ज्ञान होतं. स्वप्नामध्ये जे आपल्याला पदार्थ दिसतात त्याच्यामध्ये ती इंद्रिय तर इथं आपली झोपलेली असतात, ही आपापल्या जागेवर आपापल्या गोलकात असतात आणि ते पदार्थ तर आपल्याला दिसतात. तिथंही इंद्रिय आणि विषय यांचा संबंध होऊन ज्ञान होतं, परंतु ती इंद्रियही कल्पित आहेत. ही इंद्रिय तिथं आहेत का? नाही. आणि ते विषयसुद्धा कल्पित आहेत. कल्पित इंद्रियांचा आणि कल्पित विषयांचा संबंध होऊन त्या ठिकाणी होणारं ज्ञान, त्या ज्ञानाचा प्रकार काही वेगळाच आहे. आणि त्या ठिकाणी जर ते पदार्थ सत्य आपल्याला पाहिलेले पदार्थ, त्या पदार्थांचं स्मरण होतं असं म्हणता येत नाही. तसं त्या पदार्थांचं आपल्याला प्रत्यक्ष जे ज्ञान होतं, जागृतीतल्या सत्य पदार्थाचं ज्ञान होतं असं म्हणता येणार नाही. कारण जर एखाद्या माणसाने स्वप्नात एखाद्याला उष्णे पैसे दिले असले आणि ते सत्यच आहेत स्वप्नातले पदार्थ, तर त्या उष्णे पैसे दिले, सकाळी उठल्यानंतर तो त्या माणसाकडे मागायला गेला, मी तुला रात्री स्वप्नात 100 रुपये उष्णे दिले होते, माझे दे. तो म्हणतो तू काय बरळायला लागला काय, तू इथं घरी आला का, याला लवकर येरवड्याला न्या, ऐकी नाही. कारण त्या माणसाला कळलं पाहिजे ना 100 रुपये आणलेले. याचा अर्थ याच्या मनात असणाऱ्या अंतरी असणाऱ्या ज्या कल्पना, त्या कल्पना दिसत नाही बाहेर. स्वप्नातले पदार्थ ज्याचे त्यालाच दिसतात आणि जागृतीतले पदार्थ हे पुस्तक आहे तर सगळ्यांना दिसतं. तसं स्वप्नामध्ये दिसतंय का? दिसत नाही. म्हणून या ठिकाणी स्वप्नावस्था ही जागृत अवस्थेपासून वेगळीच मानली पाहिजे. स्वप्नात त्या पदार्थांची स्मृती होते असंही म्हणता येणार नाही आणि त्या ठिकाणी प्राणासहित अंतःकरणवृत्ती बाहेर जाऊन, इंद्रिय बाहेर जाऊन त्या सत्य पदार्थाला पाहतात असंही म्हणता येणार नाही. तेव्हा जागृती आणि स्वप्न यांच्यामध्ये भेद मानला पाहिजे. जागृतीत जे स्वप्नात जागृतीत अनुभव घेतला तेच पदार्थाचं स्वप्नात स्मरण होतं असं नाही. नंतर स्वप्नातल्या पदार्थाची ह्या जागृतीतल्या इंद्रियांचा त्या पदार्थाची साक्षात संबंध होत नाही. त्या ठिकाणी ती इंद्रियही वेगळी असतात, ते पदार्थही वेगळे असतात. त्या इंद्रियांचा आणि त्या पदार्थांचा संबंध होतो, याच्याशी काही संबंध नाही. अर्थात जे स्वप्नामधले पदार्थ ते सत्य असतात असं म्हणण्याला कोणत्याही प्रकारचा वाव नाही. पण आता हे पदार्थ उत्पन्न कुठं होतात? तर हे सर्व स्वप्नस्थ पदार्थ आणि त्या पदार्थांचं ज्ञान हे आंतरिक कल्पित आहे असं त्यांनी त्याला उत्तर दिलं. बघा, शिष्य म्हणतो, जागृत पदार्थाची स्मृती किंवा लिंग शरीराने बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करणे या दोन्ही गोष्टी संभवत नाही हे समजले. जर त्यांनी सांगितलं का लिंग शरीर जे आहे हे स्थूल शरीराला सोडतं आणि बाहेर जातं, जे स्वप्नातले पदार्थ त्यांना पाहतं. पण ते म्हणे जर लिंग शरीर जर बाहेर गेलं तर आपल्याकडं मृत्यूची व्याख्या काय केली? लिंग शरीराला लिंग शरीराने स्थूल शरीराला किंवा सूक्ष्म शरीराने स्थूल शरीराला सोडणं याला म्हणतात मरण, आणि सूक्ष्म शरीराने स्थूल शरीरात प्रवेश करणे याला म्हणतात जन्म. आणि तू स्वप्नाची संगती लावण्यासाठी जर म्हणतो की लिंग शरीर हे स्थूल शरीराला सोडून स्वप्नकालामध्ये बाहेर जातं, बाहेर गेलं तर मागं याचं काय व्हायला पाहिजे? लिंग शरीरामध्ये कोण आले? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी किंवा मन बुद्धी चित्त अहंकार, ह्या 19 तत्वाचं लिंग शरीर जर ह्या स्थूल शरीराला सोडून बाहेर गेलं तर याच्यात हे मन प्रेतवत होईल, अमंगल होईल, लोक त्याचे प्रेत यात्रा करतील. तसं होताना दिसतंय का? तो मनुष्य स्वप्नकालासुद्धा तिथं पडलेला असतो आणि त्याची इंद्रिय वगैरे जर बाहेर गेलेले असले तर, म्हणजे हे जे अतिंद्रिय असणारी इंद्रिय जरी बाहेर गेलेले असले तर या ठिकाणी त्याचा प्रेतत्वाचा व्यवहार होतो का? होताना दिसत नाही. नंतर ते प्रेत अमंगल वाटतं का? वाटत नाही. प्राणाची क्रिया चालू असताना दिसतेही. म्हणून त्या ठिकाणी असं तुला म्हणता येणार नाही का लिंग शरीर बाहेर जातं. तसंच स्वप्नातले पदार्थ हे जागृतीतल्या पदार्थांचं स्मरण आहे असं म्हणता येत नाही. कारण जागा झाला का मनुष्य म्हणत नाही मी स्वप्न मी प्रत्यक्ष पाहिलं असं म्हणतो की मला जागृतीत पाहिलेल्या पदार्थांचं स्वप्नात स्मरण झालं होतं, मला आठवले होते असं म्हणतो का? नाही. मग अनुभवाचा आपलाप करता येत नाही. अशा रीतीनं हे जे आतापर्यंत चिंतन झालं याचा सगळ्याचा पर्वचा म्हणून हा शिष्य सांगतो की जागृत पदार्थाची स्मृती किंवा लिंग शरीराने बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करणे या दोन्ही गोष्टी संभवत नाही हे समजले. जागृत पदार्थाची स्वप्नामध्ये स्मृती होते असंही म्हणता येत नाही. म्हणजे स्वप्नातले पदार्थ हे जागृतीतल्या
पदार्थांप्रमाणे या ठिकाणी स्मृती ज्ञानाचे विषय आहेत असंही म्हणता येणार नाही. किंवा स्वप्नातल्या पदार्थ आपलं स्वप्नकाली स्वप्न पदार्थ लिंग शरीर स्थूल शरीराला सोडून बाहेर जाऊन पाहतं असंही म्हणता येणार नाही. हे मला चांगल्या प्रकाराने उमगलं किंवा समजलं असं तो म्हणतो. आता परंतु तो म्हणतो पण आपण म्हणता की हे सर्वच आंतरीच कल्पित आहे याचा मला बरोबर बोध होत नाही. मग आता हे स्वप्नातले पदार्थ कुठून आले? तुम्ही म्हणतात हे सगळे स्वप्नातले पदार्थ आंतरीच कल्पित आहे. हा शब्द त्याने नवीन ऐकला. आंतरीच कल्पित ह्या शब्दाची शक्ती मला काही कळली नाही. आता मला हे कळलं का हे जागृतीतल्या पदार्थांचं स्मरण नाही किंवा जागृतीतल्या सत्य पदार्थांना सूक्ष्म शरीर बाहेर जाऊन पाहत नाही हे सर्व मला कळलं. परंतु ते म्हणतात सिद्धांत मतात काय आहे, स्वप्नातले जे हरिद्वारादी क्षेत्र त्या ठिकाणी आपण जाणं त्या ठिकाणी काही व्यवहार करणं हे सर्वच्या सर्व सत्य नसून ते आंतरीच कल्पित आहेत असं तुम्ही म्हटले. तर आंतरीच कल्पित आहेत या शब्दाचा किंवा या वचनाचा अर्थ मला मात्र कळला नाही. पुन्हा म्हणतो शिवाय हे आंतरिक कल्पित आहेत यास प्रमाण तरी काय हे सर्व मला समजून सांगा. बरं एक आंतरिक कल्पित आहेत याचा अर्थ मला बोध होईल असं सांगा. आणखी दुसरी गोष्ट काय, नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी तुम्ही सांगितलं म्हणून बाबा वाक्य प्रमाणम असं आम्ही ऐकणार नाही. तुम्ही म्हणतात का या ठिकाणी स्वप्नातले पदार्थ आंतरिक कल्पित. पहिले तर आंतरिक कल्पित म्हणजे काय आणि स्वप्न पदार्थ हे आंतरिक कल्पित आहे याविषयी काही प्रमाण पाहिजे. जर कारण का वस्तुसिद्धी लक्षण प्रमाणाभ्याम त्याचं लक्षण म्हणजे आंतरिक कल्पित याचं स्वरूप किंवा याचं लक्षण सांगितलं पाहिजे आणि त्याच्याविषयी प्रमाण सांगितलं पाहिजे. जर योग्य प्रमाण सांगितलं नाही तर आम्ही काही तुमची गोष्ट मानणार नाही. म्हणून याविषयी प्रमाण पण सांगा आणि आंतरिक कल्पित आहे याचा अर्थ पण मला सांगा असं तो म्हणतो. याचा मला बरोबर बोध होत नाही. शिवाय हे आंतरिक कल्पित आहे यास प्रमाण तरी काय? कारण कोणते सिद्धांत रूपाने मानायचं झालं तर त्याचं जे तुम्ही विधान केलं त्याचं लक्षण केलं पाहिजे आणि त्याला योग्य अशा प्रकारचं प्रमाण उद्धृत केलं पाहिजे. ते तुम्ही मला सांगा असं शिष्य म्हणतो. आता श्रीगुरू त्याविषयी सांगतात. स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित असल्याविषयी शंका व समाधानपूर्वक सिद्धी. आता त्याला सांगतात की स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित आहे आणि याविषयी जी शंका केली त्या शंकेचं आता समाधान करतात आणि सिद्ध करतात की स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित आहेत. तुम्ही नुसतं वर बोट केलं का आम्ही लगेच संपवणार असं आणि एवढाच परिचित घेऊन स्पष्ट करत. श्रीगुरू सांगतात स्वप्नस्थ पदार्थाची कंठगत पुरितत नाडीमध्ये उत्पत्ती होते असे वेदामध्ये सांगितलेलं आहे. स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या का याच्यावर थोडंच चिंतन करू आपण. हे जे गौडपाद कारिका आहे ना त्याच्यामध्ये याचा खूप विचार केला. जी 4 प्रकरणं आहेत त्या 4 प्रकरणामध्ये जवळजवळ मला वाटतं 550 कारिका आहेत आणि त्या 550 कारिकामध्ये हा विषय खूपच सांगितलेला आहे. आणि जर त्याचं चिंतन केलं जगामध्ये जर गौडपाद कारिका किंवा योग वासिष्ठासारख्या ग्रंथाचं चिंतन केलं किंवा अमृतानुभव आपल्या मराठी वाङ्मयामध्ये की 6 काष्टा 6 पारागती त्याला कोणतंही चिंतन करण्याचं वेदांताचं अवशिष्ट राहत नाही. परंतु त्या गौडपाद कारिकेमध्ये किंवा योग वासिष्ठामध्ये ह्या विचारसागराच्या प्रक्रिया नसल्या त्या वृत्ती प्रभाकरच्या प्रक्रिया आपल्यासमोर नसल्या पंचदशीच्या तर इतका प्रवेश होत नाही. आता परवा एक जण आले होते त्यांनी किती 3 आवृत्त्या केल्या काशीला योग वासिष्ठाच्या. परंतु त्यांना अगोदर इकडचं ज्ञान आहे. आपले ते वीर महाराज आले होते परवा काशीवरून परत गेलेले तर त्यांनी सांगितलं की मी 3 आवृत्त्या केल्या 2 महिन्यात 3 आवृत्त्या केल्या त्याच्या योग वासिष्ठाच्या की जे जीवनभरही माणसाला होणार नाही. आणि ते म्हणे की या प्रक्रियामुळं मी कुठंच गेलो नाही 2 महिने मला काही भानच राहिलं नाही मी काशीत आहे का कुठे आहे काय मी त्या योग वासिष्ठमयच झालो म्हटले. ते हे जर करायचं असलं चिंतन तर ह्या प्रक्रिया डोळ्यासमोर असल्या म्हणजे मनुष्य निस्संदेह चिंतन करतो हे सांगायचं. तर ते सांगतात आता स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित आहे हे कुठंतरी उद्धृत केलेलं आहे का कोणी? तर सर्वात प्रबल प्रमाण कोण आहे? वेद आहे. वेद हा अपौरुषेय असा शब्दराशी आहे की नाही. आणि म्हणून सर्वात प्रबल प्रमाण कोण आहे? शब्द प्रमाण किंवा वेद प्रमाण. आणि त्या वेदामध्ये कुठं सांगितलेलं आहे का? कारण बाकीचे आपल्याला अनुमान अर्थापत्ती अनुपलब्धी किंवा शब्द प्रत्यक्ष उपमान कोणत्याही प्रमाणाने ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे. त्याच्यातही सर्वात प्रबल प्रमाण कोण आहे? शब्द प्रमाण आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की तुमच्या म्हणण्याला प्रमाण काय की स्वप्नस्थ पदार्थ आंतरिक कल्पित आहे
असं कुठं वेदामध्ये वर्णन आलेलं आहे का? तर मांडुक्य उपनिषदामध्ये आलेलं आहे. म्हणजे प्रमाण त्याला पहिल्यांदा सांगतात. आणि मांडुक्यामध्ये हे सांगितलेलं आहे. अजून वेदामध्ये दुसरीकडे सांगितलेलं आहे. कोणतं? स्वप्नस्थ पदार्थाची कंठगत पुरितत नाडीमध्ये उत्पत्ती होते असे वेदामध्ये सांगितले. स्वप्नातले जे पदार्थ आहे हे पदार्थ उत्पन्न कुठे होतात? कारण याची संगती लावणं फार अवघड गोष्ट पडते. आपण 10x10च्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि त्या ठिकाणी सगळं पंढरपूर येतं किंवा हत्ती आपल्यावर धावून येतो. अशा वेळेला 10x10च्या खोलीत स्वप्नात आलेला हत्ती मावला कसा आणि एवढं पंढरपूर आलं कुठून, आहे की नाही? अशी आपल्याला शंका येते की नाही? याच्यामध्ये ही शंका येते. मग आता असं तर होणं शक्य नाही. मग आहे काय? तर तो स्वप्नातला हत्तीसुद्धा कोणी निर्माण केला आहे? आपणच केला आहे. तो अंतरीच कल्पित आहे. आणि त्या स्वप्नातली जे काही त्या हत्तीचं जे दर्शन आहे आणि त्या हत्तीला पाहणारा आहे, हे पाहणारा ते पाहण्याचं जे साधन नेत्रेंद्रियादी कल आणि तो पाहण्याचा जो दृश्य किंवा ज्ञेय असणारा जो हत्ती, हे सगळेच काय झाले? युगपत एकाच वेळेला उत्पन्न झालेले आहेत. हे सर्वच्या सर्व. पण याला प्रमाण काय? तर वेदामध्ये असताना मग हे राहतं कुठं एवढंच? तर ते म्हणतात योगशास्त्राच्या दृष्टीने कंठामध्ये एक पुरितत नावाची नाडी आहे. त्या नाडीचं प्रमाण किती आहे? तर योगशास्त्राने सांगितलं एक केसाचं जे टोक आहे त्याचा 1/1000वा हिस्सा अशी ती पुरितत नाडी. आणि त्या पुरितत नाडीमध्ये हे सगळं स्वप्न सगळं पंढरपूर कुठं दिसलं? कंठगत असणाऱ्या पुरितत नाडीमध्ये हे संपूर्ण स्वप्न प्रपंच दिसतो असं कोणी सांगितलेले? वेदाने सांगितलं, प्रमाण सांगितलं. स्वप्नस्थ पदार्थाची कंठगत पुरितत नाडीमध्ये उत्पत्ती होते असे वेदामध्ये सांगितले आहे. मांडुक्योपनिषदामध्ये असे सांगितले आहे की जागृत पदार्थ स्वप्नात प्रतीत होत नाहीत. रथमार्गादी सर्व पदार्थ नवीन उत्पन्न होतात. मांडुक्य उपनिषदामध्ये असं सांगितलं नाही का जागृतीमध्ये जे पदार्थ दिसतात, मनी वसे ते स्वप्ने दिसे, आपण नेहमी म्हणतो जागता जवळ असे जे, परंतु असा सिद्धांत मांडता येणार नाही. ज्या पदार्थ आपल्याला जागृतीत कधीही अनुभवाला आले नाही तेही पदार्थ स्वप्नामध्ये दिसू शकतात. आणि स्वप्नामध्ये जे पदार्थ आहेत ते जागृतीतलेच पदार्थ स्वप्नात प्रतीत होतात. जे जागृतीत अनुभवले तेच पदार्थ स्वप्नात प्रतीत होतात असंही वेदाने सांगितलेलं नाही. उलट मांडुक्य उपनिषदामध्ये सांगितलं की जागृतीत जे पदार्थ तुम्हाला प्रतीत होतात ते स्वप्नात नसून स्वप्नात येणारे सगळे पदार्थ त्या स्वप्नकालामध्ये नवीन उत्पन्न होतात. हा बाहेरचा हत्ती नाही. तिथं स्वप्नामध्ये तुम्हाला हत्तीचा कोणताही पदार्थ दिसला तर त्या पदार्थ ज्या अर्थी तो प्रतीतीला येतो, त्याचं ज्ञान होतं, त्या अर्थी वेदांताचा सिद्धांत याकाटे कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही. अनुत्पन्न पदार्थ प्रतीतीला येत नाही. म्हणजे मग आता हा स्वप्नातला हत्ती आला कुठून? त्या ठिकाणी तो उत्पन्न झाला. आता त्या स्वप्नात हाती उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही. पण कधी उत्पन्न झाला? जेव्हा तुम्हाला ते स्वप्नात तो दिसला त्याच वेळेला तो नवीन उत्पन्न झाला असं कोणी सांगितलंय? मांडुक्य. सगळ्यात प्रबल प्रमाण काय आहे? उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली. उदार ज्ञानाच्या बाबतीत उदार कोण आहेत? सर्वात उपनिषद आहे. आणि त्या उपनिषदामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की स्वप्नस्थ पदार्थ म्हणजे वेदामध्ये सांगितलं स्वप्नस्थ पदार्थ कंठगत पुरितत नाडीमध्ये उत्पन्न होतात. मांडुक्य उपनिषदात सांगितलं की जागृतीतले पदार्थ स्वप्नात प्रतीतीला येत नाही. मग ते पदार्थ काय होतात? ज्या स्वप्नकालात तुम्हाला ज्ञान होतं त्या ज्ञान समकाली ते उत्पन्न होतात. जेव्हा ते पदार्थाचं ज्ञान होतं तेव्हा ते पदार्थ नवीनच उत्पन्न होऊन त्या ठिकाणी भासतात. मांडुक्य उपनिषदामध्ये असे सांगितले आहे की जागृत पदार्थ स्वप्नात प्रतीत होत नाही. रथमार्गादी सर्व पदार्थ नवीन उत्पन्न होतात. जागृतीमध्ये एखादा रथ दिसला तर रथसुद्धा काय होतं? नवीनच उत्पन्न झाला आता आपलं स्वप्नामध्ये. आणि जागृतीमध्ये कधी अगोदर मार्ग तयार होतो, नंतर मग त्याच्यावर जिपा धावायला लागतात, मग त्या ह्याच्यामध्ये इंद्रायणीमध्ये पडतात. पण मार्ग अगोदर आहे की नाही? मार्ग अगोदर आहे, नंतर त्याच्यावर रथ आहे की नाही? तसं इथं नाही. स्वप्नामधला मार्गसुद्धा जेव्हा गाडी पळायला लागली तेव्हाच तो मार्गही निर्माण झाला आणि रथही त्याच वेळेला उत्पन्न झाला. स्वप्नस्थ पर्वताधिकाची नवीन उत्पत्ती न मानली तर त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणार कसे? आता तुम्ही म्हणताल जागृती आपला इथं तर नेत्र झाकलेले आहे की नाही? ह्या नेत्राला स्वप्नातले पदार्थ दिसतील का? ह्या नेत्राला दिसणार नाही. आणि दिसतात की नाही याचा अर्थ ते पदार्थ उत्पन्न झाले नसले तर दिसले असते का? वंद्यापुत्र कोणाला दिसलाय का? नाही. ज्या अर्थी स्वप्नातले पदार्थ दिसतात त्या अर्थी ते पदार्थ काय झाले? उत्पन्न झाल्याशिवाय दिसणार नाहीत. बरं,
त्या जर उत्पत्ती जर झाली नसते तर त्यांचं प्रत्यक्ष ज्ञान तरी होईल का? नाही. पण आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं का नाही स्वप्नाचं पदार्थाचं, याचा अर्थ ते निश्चित उत्पन्न झालेले असले पाहिजे. का इथं आपल्या बाहेर असणारा जो रथ आहे तो रथ आहे का तिथं? तो रथ काय झालेला आहे? नवीन उत्पन्न झाला. पण तुम्ही नवीन उत्पन्न नाही झाला. नवीन उत्पन्न झाला नाही तर आता हे जे डोळे त्या बाहेरच्या रथाला पाहतात ते पाहतात का? नाही. मग याचा अर्थ डोळेसुद्धा काय झाले पाहिजे? नवीन उत्पन्न झाले. रथसुद्धा नवीन, ऐक नाही, आणि त्याचा मार्गसुद्धा नवीन, आणि त्याला पाहणारे नेत्रसुद्धा नवीन. मग त्या ठिकाणी फक्त दृश्यच नवीन झाले का द्रष्टासुद्धा नवीन उत्पन्न झाला आहे? का त्याचं होणारं दर्शनसुद्धा उत्पन्न झाले? बगर अगोदर द्रष्टा आहे का अगोदर दृश्य आहे का अगोदर दर्शन आहे? का तिन्ही एकाच काळात उत्पन्न झाले? का द्रष्टा दृश्य दर्शनी त्रिपुटी उत्पन्न झाली? ज्या अर्थी तिची प्रतीती आली त्या प्रतीती समकालात उत्पन्न झाली का नंतर राहिली? हां, समकालात. आणि ज्यावेळेला प्रतीती गेल्याबरोबर पदार्थ पण गेले का? प्रतीती गेली त्यावेळेला द्रष्टा गेला अगोदर, दृश्य गेला अगोदर का दर्शन गेला अगोदर? का दृश्य गेल्याबरोबर दर्शनही गेलं आणि द्रष्टाही गेला? दोन्ही गेले. द्रष्टा म्हणजे जो पाहणारा तोही नवीन उत्पन्न झाला होता, तोही गेला. म्हणजे स्वप्नामध्ये सगळीच त्रिपुटी काय होते? नवीन उत्पत्ती होते. आणि जर मानलं नाही तर तिची प्रतीती येणार नाही. आणि ज्या अर्थी प्रतीती येते त्या अर्थी या ठिकाणी ती अस्तित्वात आहे. पण अस्तित्वात येते ती बाहेरची आहे का? नाही. याचा अर्थ ती नवीनच त्रिपुटी त्या ठिकाणी उत्पन्न झाली. ना तरी प्रबोधली वेळे स्वप्नीचे दिंडी मावळे का नुरेची सांजवेळे मृगतृष्णिका जैशी. संध्याकाळी मृग जल राहतं का शिल्लक? सूर्यास्तानंतर राहत नाही. आणि जागिन्नली वेळे, जाग झाल्यावर स्वप्नातला सगळा प्रपंच मावळून जातो की नाही? याचा अर्थ तो स्वप्नापुरताच होता की नाही? स्वप्नकालात तो नवीन उत्पन्न झाला असं मानलंच पाहिजे की नाही? असं सांगतात. बरं, स्वप्नातला जागा झाल्यावर मावळतं याचा अर्थ तो कधी आहे? फक्त जेव्हा स्वप्नात भासला तेव्हाच आहे, नंतर नाही, अगोदर नाही. म्हणजे याचा अर्थ स्वप्नातल्या पदार्थाचं स्वरूप काय आहे? जे अगोदर नाही, जागृतीत नाही, आणि पुन्हा स्वप्न गेल्यानंतर नाही, सुषुप्तीतही नाही, आणि स्वप्नकालात दिसल्याशिवाय राहत नाही. मग जे पदार्थ अगोदर नाही, नंतर नाही, आणि भासल्याशिवाय मधल्या काळात स्वप्नकालात राहत नाही. अर्थात ते पदार्थ कसे? आदव अंत्यचे यन्नास्ती वर्तमानी पितंतता. जे अगोदर नाहीत, नंतर नाही, मधल्या काळात दिसले तरी ते काय आहेत? तसेच आहेत. म्हणजे ते खऱ्या अर्थाने मिथ्याच आहेत, नाहीतच आहे, नाही का? जो पदार्थ मृगजळ सूर्यास्तानंतर नाही, सूर्योदयापूर्वी नाही, दुपारी दिसतं तेव्हा तेव्हा ते आहे का? का दिसण्यापुरतंच आहे? का आहे? नाही, कारण त्यांनी मृगजळाने ओली भूमी होत नाही. तसा हा जगत प्रपंच उत्पत्तीच्या पूर्वी आहे का? नाशानंतर आहे का? मधल्या काळात दिसत नाही का? दिसला म्हणून सत्य आहे का? नाही, कारण त्याची स्थिती कशी आहे? अगोदर नाही, नंतर नाही, ते नसतं. आता ब्रह्म, त्याचं जे अधिष्ठान तत्व आहे ते अगोदर आहे का? अगोदर आहे का? स्वप्न पाहणारा खरा त्याचा द्रष्टा, त्याचा अधिष्ठान अगोदर आहे की नाही? म्हणून तर स्वप्न भासलं की नाही? स्वप्न गेलं तरी म्हणतो मी स्वप्न पाहिलं, परतही आहे की नाही? पण आता दिसतोय का? मग का नाही म्हणण्याची सोय नाही. कारण आदव अंत्यचे असते, जे अगोदर आहे, नंतर आहे, ते मधल्या काळात दिसत असलं नसलं तरी आहेत. आणि जी वस्तू तो अगोदर नाही, नंतर नाही, मधल्या काळात दिसली तरी सुद्धा ती नाही. जिला शेंडाना बुडूक अशा प्रकारची वस्तू आहे म्हणायची काही आपल्याला अधिकार कुठला येतो? कोणताच अधिकार नाही. म्हणून सांगतात रथमार्गादी सर्व पदार्थ नवीन उत्पन्न होतात. स्वप्नस्थ पदार्थाची नवीन उत्पत्ती न मानली तर त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणार कसे? प्रत्यक्ष ज्ञानास तर इंद्रियद्वारा अंतःकरणवृत्तीचा पदार्थाशी संबंध असावा लागतो. आता जर ते पदार्थ नसले तर मग त्यांचं ज्ञान होईल का? नाही. कारण काय? आपण काय म्हणतो, कोणी म्हणतं का स्वप्नात हत्तीचं स्मरण झालं असं कोणी म्हणतं का? स्वप्नात माझं सूक्ष्म शरीर बाहेर जाऊन पाहिलं आणि परत इथं आलं असं तरी कोणी म्हणतं का? नाही. लोक काय म्हणतात, मी स्वप्नात हत्ती, तुला मुळीच स्वप्न पडलं नाही, कसला हत्तीन काय? अहो मी प्रत्यक्ष पाहिला म्हणतो स्वप्न. म्हणजे याचा अर्थ हत्तीचं स्वप्न त्याला प्रत्यक्ष दर्शन घडतं की नाही? प्रत्यक्ष ज्ञानास तर इंद्रियद्वारा अंतःकरणवृत्तीचा पदार्थाशी संबंध असावा लागतो. ज्या अर्थी हत्तीचं ज्ञान झालं प्रत्यक्ष, त्या अर्थी कोणत्या पदार्थाचं ज्ञान कसं होतं? पदार्थ ज्ञानाची रीती आपण पाहिली चौथ्या तरंगात. अंतःकरणाची वृत्ती इंद्रियद्वारा बाहेर त्या हत्यादी पदार्थापर्यंत जाते, मग त्यांना पाहते. म्हणजे अंतःकरणाची वृत्ती इंद्रियद्वारा बाहेर गेल्याशिवाय कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होत
नाही. आणि इथं सुद्धा काय झाले, त्याला हस्त्यादी पदार्थाचं ज्ञान झालं. याचाच अर्थ अंतःकरणवृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर जाऊन त्याला त्या पदार्थाचं ज्ञान व्हायला पाहिजे. प्रत्यक्ष ज्ञानास तर इंद्रियद्वारा अंतःकरणवृत्तीचा संबंध असावा लागतो. याकरता पर्वतादी विषय आणि त्यांच्या ज्ञानाचे साधन इंद्रिय किंवा अंतःकरण ही सर्व शरीराच्या आतच उत्पन्न होतात असे मानणे अवश्य आहे. आता ज्या अर्थी त्याला स्वप्नात प्रत्यक्ष हत्ती दिसतो आणि कोणतंही प्रत्यक्ष ज्ञान व्हायचं असलं की अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांच्याद्वारा बाहेर जावी लागते, मग ज्ञान होतं. आता तुम्ही सांगा, तो जो हत्ती आहे तो जर बाहेरचा असेल तर अंतःकरणाच्या वृत्तीला काय करावं लागेल, नेत्रेंद्रियाच्याद्वारा बाहेर जावं लागेल. आता इथं स्वप्नातल्या वेळेत डोळे त्याचे झाकलेले, याचा अर्थ अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्याद्वारा बाहेरच गेली नाही, मग त्याला त्या बाहेरच्या हत्तीचं प्रत्यक्ष ज्ञान होणं शक्यच नाही. याचा अर्थ तो हत्ती कुठं असला पाहिजे, आतच असला पाहिजे, आहे की नाही. आणि त्या हत्तीला पाहणारे प्रत्यक्ष ज्ञानाचं साधन जे नेत्रादी इंद्रिय ती कुठं असली पाहिजे, आतच असली पाहिजे. आणि त्यांना पाहणारा तो कुठे, तो बाहेर आहे का, तो पण आतच असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही सगळी त्रिपुटी काय आहे, आतच आहे. मग आम्ही काय म्हणतो, स्वप्नातले सगळे पदार्थ आंतरिक कल्पित आहेत असं त्याचं केलं. आंतरिक कल्पित ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला की नाही, आंतरिक कल्पित आहेत म्हणजे हे सगळे पदार्थ आते, कारण त्यांचं ज्या अर्थ ज्ञान होतं त्या ज्या पदार्थ ज्ञानाचा विषय होतो त्या तो उत्पन्न झाल्याशिवाय दिसत नाही, म्हणजे तो तिथं उत्पन्न झालेला आहे. अगोदर होता का, नाही. स्वप्नातून जागा झालेला आहे का, नाही. त्या काळात असल्याशिवाय भासतो का, नाही. बरं, तिथं तुम्हाला त्याचं ज्ञान होतं ते स्मृती ज्ञान आहे का, प्रत्यक्ष ज्ञान आहे. बरं, जागृतीतल्या प्रत्यक्ष ज्ञानाची इंद्रिय तिथं उपयुक्त आहे का, नाही. पण दिसतो तर खरं, मग तिथं इंद्रिय असलीच पाहिजे. मग ती इंद्रिय सुद्धा कोणती, जागृतीतली नाही, म्हणजे स्वप्नामध्ये त्या स्वप्नदृष्ट्यांनी कल्पिलेली इंद्रिय आहेत. आणि पदार्थ कोणते, कल्पित पदार्थ आहे. आणि त्याला पाहणारा तो सुद्धा काय आहे, कल्पितच त्या ठिकाणी. का त्या ठिकाणी हे शरीर आहे, काय हा जीव आहे, तिथं नवीनच या ठिकाणी काही द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही सगळी त्रिपुटी नवीनच उत्पन्न झालेली आहे. मग हे पदार्थ आंतरिक कल्पित आहेत की नाही. पण ते म्हणे, तुम्ही म्हणता आंतरिक कल्पित आहे, आम्हाला तुम्ही बंद पाडलं का, युक्तीनं पटवून दिलं की स्वप्नातला हत्ती आतमध्येच आहे, त्या हत्तीला पाहणाराही आतमध्येच आहे, ती इंद्रिय सुद्धा आतमध्येच आहे. आणि जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ज्ञान समकालातच ती सगळी उत्पन्न झालेली आहेत. जागं झाल्यावर ज्ञान गेलं हत्तीचं, ज्ञान गेल्यावर हत्ती गेला आणि हत्ती पाहणारा सुद्धा गेला. आता ही गोष्ट बरोबर आता पटली का नाही, आपल्याला पटली आहे की नाही, कळली का नाही. पण आम्ही असं तू एखाद्या बुद्धिबळाने सांगितलं ना आम्ही त्याचा स्वीकार करणार असे बाबा वाक्यप्रमाणे असे नाही. आम्ही काय वेदाने काय सांगितलं आहे की नाही, ते वेदाने असं कुठं सांगितलं का स्वप्नातले पदार्थ मिथ्या, हो वेदाने तर सांगितलेले. कुठं सांगितलेले, मांडुक्य उपनिषदामध्ये सांगितले की सर्व सृष्टी स्वप्नस्थ सृष्टी आंतरिक कल्पित आहे, याविषयी प्रमाण देखील आहे असं सांगतात. आणि नंतर पुढे तो विचारतो, आता स्वप्न पदार्थ शुक्तिरजताप्रमाणे साक्षीभाष्य आहेत, त्यांच्या नाण्याकरता इंद्रियांचा किंवा अंतःकरणाचा उपयोग नाही, म्हणून स्वप्नात पर्वतादी पदार्थाची उत्पत्ती मानणे योग्य आहे. परंतु इंद्रिय, अंतःकरण आणि प्रमाता यांची उत्पत्ती मानणे योग्य नाही, कारण ती शरीराच्या आतच आहेत. आता त्यांनी सांगितलं स्वप्न पदार्थ आहे ना, आपण शुक्तिरजताला काय म्हणतो, साक्षीभाष्य म्हणतो. स्वप्नातल्या पदार्थाचं सुद्धा काय आहेत, साक्षीभाष्य आहेत. आणि शुक्तीवर शिंपल्यावर आपल्याला चांदीचा भास होतो, दोरीवर सर्पाचा भास होतो, आपण ते काय म्हणतो, ते सर्व पदार्थ काय आहे, साक्षीभाष्य. म्हणजे साक्षी काय करतो, अविद्यावृत्तीच्या द्वारा त्यांचं प्रकाशन करतो. आणि जागृतीतले पदार्थ कसे आहेत, हे प्रमातृभाष्य. जागृतीमधल्या पदार्थांचा अंतःकरण वृत्तीद्वारा साक्षी काय करतो, प्रकाश करतो. असा भेद आहेत की नाही याच्यामध्ये. तसं तो म्हणतो की स्वप्न पदार्थ शुक्तिरजताप्रमाणे साक्षीभाष्य आहेत, त्यांच्या ज्ञानाकरिता इंद्रियांचा किंवा अंतःकरणाचा उपयोग नाही. साक्षीभाष्य पदार्थ जे आहेत त्यांचं ज्ञान करून घ्यायचं असेल तिथं इंद्रियांची गरज नाही आणि अंतःकरणाचाही काही उपयोगिता नाही. तो काय म्हणतो, स्वप्नामध्ये अंतःकरण पण, इंद्रिय पण, पदार्थ पण उत्पन्न होतात. स्वप्नातला पदार्थ साक्षीभाष्य आहे ना, मग साक्षीभाष्य पदार्थाच्यासाठी त्या ठिकाणी अंतःकरण किंवा इंद्रियांची मुळीतच गरज नाही असं तो म्हणतो. शिष्य म्हणतो, म्हणून स्वप्नात पर्वतादी पदार्थाची उत्पत्ती मान्य योग्य आहे. स्वप्नामध्ये काय म्हणा तुम्ही, फक्त पर्वतादी किंवा हस्त्यादी पदार्थ उत्पन्न होतात, त्या स्वप्नातले पदार्थ साक्षीभाष्य आहे. साक्ष अविद्यावृत्तीच्या द्वारा तिथं प्रकाशन करतो, तिथं इंद्रिय उत्पन्न होतात किंवा नवीनच अंतःकरण उत्पन्न होतं असं म्हणण्याची गरज नाही असं तो शिष्य म्हणतो. परंतु इंद्रिय व अंतःकरण प्रमाता यांची उत्पत्ती मानणे योग्य नाही. तुम्ही काय म्हणता, तिथं शरीरही आपलं इंद्रिय पण आणि
अंतःकरण पण नवीन उत्पन्न होतं. नवीन उत्पन्न व्हायची काय गरज आहे? तिथं शरीर आहेच की नाही स्वप्नामध्ये? फक्त हत्ती तेवढा उत्पन्न होतं. ही तर इंद्रिय आता आहेत की नाही? इंद्रिय पण आता आहे. मग पुन्हा त्या ठिकाणी अंतःकरण पण आता आहे की नाही? आहे. तेव्हा ते अंतःकरण नवीन उत्पन्न झालं असं म्हणण्याची गरज नाही. फक्त उत्पन्न काय झालं? जेवढे स्वप्नातले पदार्थ दिसतात ते फक्त त्या ज्ञान समकालामध्ये काय झालेत? उत्पन्न झाले. त्याचं ज्ञान करून घेणारी, ज्यांच्याद्वारा ज्ञान होतं ती इंद्रिय, ज्याला ज्ञान होतं ते काय आहे? अंतःकरण. हे सगळे नवीन उत्पन्न झाले असं म्हणणं का? यांनी काय केलं होतं गुरुंनी? ते अंतःकरण, इंद्रिये आणि हस्त्याधिक किंवा पर्वताधिक सगळे पदार्थ युगपत एकाच क्षणी उत्पन्न होतात जेव्हा ज्ञान होतं असं म्हणलं. तो म्हणतो नाही, स्वप्नातले पदार्थ साक्षी भाष्य म्हटलं, साक्षी त्यांचं प्रकाशन करतो ना, मग त्या ठिकाणी साक्षी जर त्यांचं प्रकाशन करीत असेल आणि ते समजा अंतःकरण वृत्तीच्या द्वारा करत असेल किंवा इंद्रियांच्या साह्याने, इंद्रियांच्या द्वारा अंतःकरणवृत्ती त्याचं प्रकाशन करीत असेल, तर त्या ठिकाणी अंतःकरणवृत्ती नवीन कशाला म्हणतात? कारण इंद्रिय पण तिथं आहेतच आहे आणि अंतःकरण पण तिथं आहेच आहे. तेव्हा ते नवीन उत्पन्न होतं असं मानण्याची गरज नाही. फक्त जे पदार्थ तुम्हाला दिसतात, प्रतीतीला येतात, स्वप्नस्थ, तेवढेच पदार्थ उत्पन्न झाले असं म्हणणं योग्य आहे असं तो सांगतो. म्हणून स्वप्नात पर्वतादी पदार्थाची उत्पत्ती मानणे योग्य आहे, परंतु इंद्रिय, अंतःकरण, प्रमाता यांची उत्पत्ती म्हणणे योग्य नाही. तुम्ही तर म्हणता इंद्रियही नवीन उत्पन्न होतात, अंतःकरणही नवीन उत्पन्न होतं आणि हा जो प्रमाता आहे त्याला जाणणारा तोही नवीनच उत्पन्न होतो, हे म्हणणे योग्य नाही. कारण ते शरीराच्या आत आहेत. इंद्रिय शरीराच्या आत आहे, प्रमाताही शरीराच्या आत आहे आणि अंतःकरणही शरीराच्या आत आहे. हां, झोपलेल्या देहाला उठल्यावर पण होते ना. हो, ह्याच देहाला हात झोपतो, त्रिपुटी निर्माण झाली, विसर्जन, हां, ह्याला जाणीव व्हायला लागली. हां, बरं, जाणवतो मग तो आहे ना तिथे. हो हो, जाते सगळं. हा, हे सगळं जातं. मग जाणारं कोण आहे? हा स्वप्नात असणारा प्रमाता पण जातो का? प्रमेय जातात का? सगळे जातात. हा, तो करतो म्हणजे त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं होतं. तर हे जे जाणारे आहेत ते तर राहत नाहीत. मग जो राहणार आहे तो आहेच आहे, तो त्याचा साक्षी आहे. साक्षीच्या अधिष्ठानावर ही अंतःकरण वृत्ती त्या साक्षीच्या प्रतिबिंबाला ग्रहण करून इंद्रियाच्या द्वारा विषयाशी संबंध करून हा सगळा व्यवहार स्वप्नामध्ये करते. परंतु ही सगळी त्रिपुटी गेली, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय स्वप्नातली गेली. हा, कोणाला? हा, हो हो, होतं ना. हो, पुन्हा तोच चिंतन करतो. पण जो चिंतन करणारा आहे तो त्याच्या त्या त्रिपुटीबरोबर जातो का राहतो? हा, त्रिपुटी राहते का जाते? बरं, ती त्रिपुटी गेली की नाही? मग त्रिपुटी तो आहे का? त्रिपुटीचा तो साक्षी तो आहे. मग साक्षी जो आहे त्या त्रिपुटीचे जे धर्म आहेत त्यांनी तो साक्षी लिप्त आहे का अलिप्त आहे? अलिप्त आहे. ऐक ना, आम्हाला हेच सांगायचंय, समजून सांगण्यासाठी आम्ही ह्या एवढ्या वाटाघाटी किंवा आपण हा, त्याच्यात काय शंका आहे ना? म्हणजे पिंडाचा आधी पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे जसं पिंड जसा मिथ्या आहे तसं ब्रह्मांड देखील मिथ्या आहे. आणि पिंडी जसं अधिष्ठान आत्मतत्व आहे तसं ब्रह्मांडाचं अधिष्ठान काय आहे? ब्रह्मतत्व आहे. आणि हे सांगितल्यानंतर वेदांत दृष्टीनं, हे लय चिंतनाच्या दृष्टीनं पिंडी ते ब्रह्मांडी चिंतन आहे किंवा योगाच्या दृष्टीनं, आणि नंतर खरा वेदांताचा सिद्धांत पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे पिंडाचं अधिष्ठान जसं तुम्ही आहात का नाही प्रत्येक तत्व, हे स्वप्नातले पदार्थ आले गेले जागृतीतले, तरी तुम्ही त्या पिंडाचं अधिष्ठान असणारं मी जे स्फुरण आहे, जागृती आली गेली, स्वप्न आलं गेलं, सुषुप्ती आली गेली, त्या सगळ्या अवस्था तुमच्यावरच झाल्या की नाही? आणि पाहिल्या कोणी? तुम्हीच पाहिल्या, आहे की नाही? आणि त्या तुमच्यावर राहिल्या का? चिकटल्या का तुम्हाला? नाही, तुम्ही अलिप्तच राहिले की नाही? हे जसं तुमच्या वेष्टीचं चिंतन केलं एकट्या शरीराचं, तसं ब्रह्मांडाचं चिंतन केलं तर ब्रह्मांडाचं जे अधिष्ठान आहे त्याच्यावर जगताची उत्पत्ती झाली, स्थिती राहिली, लय झाले, तरी तो त्याचा काय आहे? साक्षीच आहे की नाही? आता पुढं जाऊन आम्ही तुम्हाला असं सांगणार, ह्या तरंगामध्ये हा विषय का तुम्ही जे म्हटले आता पिंडी ते ब्रह्मांडी, आम्हाला असं सांगायचं आहे का पिंडाचे तुम्ही साक्षी झाले की नाही? आणि ब्रह्मांडाचा साक्षी कोण झाला? तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वर. तुम्ही बिचारे तुमची एक अंतःकरणाची उपाधी आहे, जिला सकाळी काय खाल्लं भाजी ते सुद्धा संध्याकाळी सांगता येत नाही, पण तिने एवढं कसं तरी करून ह्या देहातून तिची मुक्तता करून घेतली. मी हा देह नाही, मी अंतःकरण नाही किंवा अज्ञान मी नाही. तर आता जो परमात्मा आहे तो ह्या सगळ्या ब्रह्मांडाचं काय आहे? अधिष्ठान आहे. त्याच्यावरही जगताची उत्पत्ती स्थिती लय होतात. तर तो त्यांनी अस्पर्शित आहे की नाही?
तर त्याचा त्याला काही संबंध आहे का? नाही. असं एक ब्रह्मतत्व वेगळं काढलं. त्यालाही कल्पना नाहीये हे सगळं चाललंय हा, त्यालाही कल्पना नाही, तुमच्या प्रत्येक आत्म्याला कल्पना नाही हे सगळं चाललंय हे. हा, त्याला कल्पना नाही का तुम्हाला कल्पना नाही? दोघांना नाही का? दोघं एकच आहे? मग टेक्निकली नाही. थांबा हे टेक्निकली नाही, हे खरं काय आहे? वास्तव आहे, खरं वास्तव हे. वेदाला जे वास्तव सांगायचं आहे ना ते हे सांगायचं आहे. हा 2 मिनटं, हा जो सगळा ब्रह्मांडाचा पसार आहे याचं अधिष्ठान कोण आहे? परमात्मा तुम्ही म्हटले. आणि ह्या देहाच्या पसाऱ्याचं अधिष्ठान कोण आहे? प्रत्येक आत्मा आहे असं म्हटलं. आता खरं सांगा, ह्या ज्या आत्म्याला ह्या व्यष्टी म्हणजे ह्या व्यक्तिगत या पिंडापासून वेगळा केलेला आत्मा आणि त्या ब्रह्मांडापासून वेगळा केलेला परमात्मा, हे दोन्हींच्या मध्ये काय भेद आहे एवढं सांगा. हा जो आत्मा वेगळा केला तो एक मिनिट, तो त्रिकाला बाधित सत्य आहे का नाही? त्याचा कधी नाश होतोय का त्या आत्म्याचा? नाही. तिकडं परमात्म्याचा कधी नाश होतो का? म्हणजे हा सद्रूप आहे, त्रिनी कालात राहणार आहे, तसा तो आहे का नाही? बरं, याला ज्ञान आहे का नाही? सगळं आलं गेलं याचंही ज्ञान आहे आणि आलं याचंही ज्ञान आहे. म्हणजे याचं ज्ञान कधीच जात नाही. म्हणजे याचं ज्ञान अबाधित आहे का नाही? आणि त्याचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान का त्यालाही नित्यच ज्ञान आहे? त्यालाही नित्यच ज्ञान आहे का? ज्ञान हे त्याचं स्वरूपच आहे, स्वरूपच. पिंडाचं सुद्धा आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता हा जो आहे याच्यामध्ये सगळं एवढ्या स्वप्नसृष्टी, जागृती, सुषुप्ती एवढे बदल झाले, याच्यामध्ये कोणता विकार झाला का? नाही. कोणता विकार झाला? आणि त्याच्यामध्ये कोणता विकार झाला? कोणता? निर्विकार हा आहे, सद्रूप हा आहे. त्याला चिंतन करण्याची गरजच नाही. त्याला चिंतन करण्याची गरज नाही का? त्याची मायावृत्ती, आणि ती मायावृत्ती शुद्ध सत्वात, जसं काचेतल्या कपाडातल्या वस्तू स्पष्ट दिसतात की नाही, तसं त्याला हे जगताचं मिथ्यात्व दिसतं. तुम्ही सगळे काम, क्रोध, मल, विक्षेप भरले, ते दूर केल्याशिवाय तुम्हाला कपाटासारखी वस्तू दिसत नाही. म्हणून तुम्हाला हे सगळं खटाटोप करावं लागतं. त्याला काही प्रयत्न करावा, त्याला गुरुग्रही जावं लागत नाही, शास्त्राध्ययन करावं लागत नाही, काही नाही. तुम्हाला मात्र सगळं करूनही मिळेलच असं नाही. जेव्हा तुमचं अंतःकरण निर्दोष होईल त्यावेळेला तुम्हाला हे कळेल. तर जेव्हा कळेल तेव्हा मात्र तुम्ही लगेच त्याला भांडायला ना, इतके दिवस मी काय तुला सर्वज्ञान सर्व शक्तिमान म्हणलं, आणि देवा मी अनाथ अपराधी कर्महीन. आता मी कशाचा अनाथ, मी कसला अपराधी? तू मी काय आहे? एकच आहे. तुझाही मी नाही आणि माझा तू नाही, तू मी काय आहे? एकच आहे. असं हे ज्ञान करून देण्यासाठी अध्यारोप आपदाच्या भाषेमध्ये हे चिंतन करून राहिले. तुम्हाला जगत दिसतं म्हणून आम्ही म्हणतो काय देवाने उत्पन्न केलं. आम्हाला सांगण्यात तात्पर्य नाही. आम्हाला काय सांगायचं? तू तेच आहे हे सांगायचं आम्हाला. पण तू तेच आहे, तू असंग निर्विकार ब्रह्म आहे. आणि मग हे जगत दिसतं याची काय वाट? हां, जगत दिसतं. मग ते कसं झालं, कुठून? आता सांगतो, ब्रह्मापासून झालं. ब्रह्म तर असंग निर्विकार, त्यांनी कसं केलं? आम्ही म्हणतो प्रकृती मायेपासून झालं. माया तर जड आहे, तिच्यापासून कसं होईल? मग आम्ही म्हणतो माया आणि ब्रह्माचा संबंध झाला. आता बरोबर आहे म्हणतो. याचा अर्थ तुम्हाला आम्ही अध्यारोपाच्या भाषेचा हो घेतली. अध्यारोप असं मान तुम्ही जर तुम्हाला वाटतं काय माऊलीने अध्यारोप म्हणजे असं माऊलीने बिनतोड केलेलं आहे की इथं प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही तत्वच आहे असं वाटतं. तत्व तर एकच असेल ना. याचा अर्थ पुरुष जो आहे ते तत्व आहे. हा, अहो हे सगळं साहित्यिक अंगाने तुम्हाला केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही साहित्याचंच आस्वादन केलं, तत्वज्ञान कुठल्या कुठंच राहून जाईल ना. त्याच्यामध्ये तत्वज्ञान सांगायचे. त्याच्यामध्ये हे अध्यारोप अपवादाची भाषा वेदांताला म्हणतात. जर निष्प्रपंच परमात्मा तत्व सांगायचं झालं तर तुम्हाला काहीतरी अद्वैत सांगायचं. सगळ्या मुलांना सांगितलं गप्प बसा, गप्प बसा बोलण्यानेच सांगितलं की नाही. तसं जगताविषयी काय हा खरं असावं. तुम्ही करीतच नाही. साक्षी पण नाही. काय जे जगतच नाही त्याचं नसलेल्या पदार्थाचं काय साक्षी तो करणार तुम्ही? आहे की नाही. खराब पदार्थ कोण आहे? एकच पदार्थ आहे. परमात्मा आहे का जीवात्मा आहे का? जीवात्मा आणि परमात्म्याचं दोघांचं एकच असणार अधिष्ठान आहे. त्याच्यावर जीवभाव आणि ईश्वरभाव सुद्धा नाही, त्याच्यावर ब्रह्मभाव सुद्धा नाही, प्रत्येकात्मभाव सुद्धा नाही. अशी आवाजची अखंड असणारी जी एक अखंड स्थिती आहे की ज्या स्थितीचा आपल्याला श्रीगुरु परिचय करून देण्यासाठी खंडित अशा इतर दृश्य पदार्थांचा त्याच्यावर अध्यारोप करतात. नंतर ते पदार्थ अधिष्ठानाच्या ठिकाणी
नाहीत असं सिद्ध करतात आणि त्या पदार्थाची निवृत्ती झाली की जसं शेवाळ निवृत्त झाले पाणी नाही प्राप्त करायचं, फक्त तुम्हाला आता जे काही तुमच्या ठिकाणी अज्ञान आहे ते अज्ञान गेलं का खाली तुम्हाला ब्रह्म प्राप्त नाही करायचं, तर खाली राहिलेलं तुम्ही ब्रह्मरूपता, तुमची ब्रह्मरूपता नित्य सिद्ध आहे. हीच गोष्ट करण्यासाठी पण हीच गोष्ट फार अवघड बसली. जन्मांतरी केली तरी माणसाचं हे अज्ञानाचे एक एक कवच किंवा आवरण जात नाही, म्हणून त्या ठिकाणी मनुष्याला जास्त प्रयत्न करावे लागतात. खरं जर गुरुवचनावर किंवा शास्त्रवचनावर विश्वास असेल किंवा त्याला खरंच मुक्ती पाहिजे असेल तर तो याची दे याचे इथंच तो निश्चय करू शकतो. तो कशाला म्हणेल का भाऊ नाम जन्म नामांते अनेक जन्म करावं लागतं असं म्हणणार नाही. मी ब्रह्म आता आहे म्हणजे याचा अर्थ मला काळाचं काय, इथं बसलो इथं आहे की नाही, मग कोणता देश आहे का जो मला प्रतिबंध करेल. मी ब्रह्म आता आहे म्हणजे ह्या काळात आहे, या क्षणात आहे. तर आता मग नाही पण त्याला फार दिवस केल्याशिवाय कळत नाही असं करील का तो कधी. स्वामी महाराज विनोदाने मीची बाधा कशाला, मीची बाधा नाही, मी जे तुम्ही आहे तसं ओळखलं तर बाधा नाही, उलट ते तुम्हाला काय झालं सहाय्यक झालं. मग अंग एकच आहे तर तो मशीद, दुसरी अंग सगळी खोटी आहेत. दुसरी कक्षा येतात त्या तिथपर्यंत येण्यासाठी त्या केंद्रापाशी ते तुम्ही ते केलेलं सौंदर्याच्या, व्याकरणाच्या, तत्वज्ञानाच्या, भक्तीच्या अंगाने मला यायचे तिथपर्यंत, पण इथं थोडा रमले मग अजून पुढची आपण मग रमायचं का तिथं केंद्र. आता असताना तुम्ही म्हटलं की नाही तर मग ठीक आहे तुम्ही तुम्हाला हा तर काळ वेळ आहे का याला खरा. हा कालातीत म्हणता, परत आहे की नाही देशातीत म्हणता, वस्तू परिच्छेद रहित म्हणता. हा हा बरे हे काय आपलं केवळ शब्दाच्या हे काय हे तुषार आहेत का वस्तुस्थिती, ही वस्तुस्थितीच आहे का नाही. आता आपल्याला झेपत नाही त्याला काय करणार आहे की नाही, त्या अशी परिस्थिती आपल्याला झेपत नाही. पण वस्तुस्थिती असं बरं किती तुम्ही आज जन्म गेले तर शेवटी कुठे यावं लागेल, तिथंच यावं लागेल. मग हजारो जन्माने याच्यात आताच बरं तेव्हा निश्चित होईल ना तुमचा अखंड सकळ एकच वस्तू आहे, दुसरी सगळा भाषा आहे. मग हा निश्चय जो करायचा तो तुम्ही कधी 100 जन्माने करणं बरं का आत्ताच करणं बरं. जाणून घेणं काय प्रयत्न साध्य का, हा प्रयत्न साध्य का कृपा साध्य. हा या ठिकाणी प्रयत्न साध्य आहे का कृपा साध्य. तर याच्या ठिकाणी प्रयत्न साध्य कुठे जीवात्मा ज्या वेळेला अज्ञान निवृत्तीचे प्रयत्न करतो हे प्रयत्न साध्य आहे. आणि प्रयत्न साध्य म्हणजे आपल्या प्रयत्नाने निवृत्त होईलच असं नाही, तर शेवटचं जे परमात्म्याचं दर्शन आहे ते कृपा साध्य आहे. खरा परमात्मा कृपा साध्यच आहे, प्रयत्न साध्य नाही. पण जोपर्यंत तुम्ही अज्ञानाचा निष्कारण अभिमान धारण करता तो कोणी धरलाय, तुम्ही धरलाय का त्यांनी दिलाय. मग तो जे तुम्ही धरले त्याला कोणी सोडलं पाहिजे, तुम्ही सोडलं पाहिजे. तुम्ही सोडलं पाहिजे. मग तुम्ही जर तेवढं सोडल्यानंतर परमात्म्याची कृपा व्हायची का, ती कृपा अखंडच आहे. मग आता तुमचा प्रमाद तुम्ही केलेलं जे घोडचूक आहे ती तुम्ही दुरुस्त करायची. मग परमात्म्याची कृपा आहे ते तुम्हाला शंका पण येणार नाही परमात्म्याची कृपाने. हा आहे की नाही. योग वासिष्ठामध्ये हे सांगितलं त्यांनी सांगितलं की डोंगरे महाराजांनी सांगितलं की परमात्मा हा कृपा साध्य आहे आणि तुम्ही म्हणता प्रयत्न साध्य आहे. तर ते म्हणतात की असे की परमात्मा आहे ना, आपण जर परमात्म्याकडे एक पाऊल, परमात्मा प्रयत्न साध्य कमी आहे आणि कृपा साध्य काय आहे अधिक आहे. परंतु परमात्मा त्याने आपलं काही विशिष्ट अद्वैताच्या मतात आपलं माधव मतात काहीतरी लिहिलेलं आहे त्याप्रमाणे ते सांगितलं परमात्मा हा 60 पावलं दूर आहे आपल्यापासून, 60 पावलं दूर, आणि त्या परमात्म्याची आपल्याला प्राप्ती करायची. मग काय करायचं आपण, ते म्हणतात आपल्यातर्फे फक्त एक पाऊल चालायचं, एकूण 60 पावलं परमात्मा येतो. पण एक पाऊल चालावं लागेल की नाही आपल्याला. एक पाऊल चालल्यावर परमात्मा एकूण, म्हणजे तो प्रयत्न कृपा साध्यच आहे पण एक पाऊल तर चालवलं कमीत माझा उद्धार व्हावा एवढं तर तुम्हाला वाटतं. अज्ञान निवृत्तीसाठी प्रयत्न. आणि ते नाही तिला कामी म्हणता येत नाही. म्हणजे तुम्हाला जे एवढं मोठं लाभ होतो त्या लाभाला लाभ म्हणता येत नाही, म्हणजे आपल्याला कामना म्हणता येत नाही. कारण काय आहे, ती कामना सर्व कामनांची निवृत्त करते आणि स्वतःही निवृत्त होते. मग तिला कामना म्हणता येईल का. आपण वाढवलेल्या ज्या कामना आहे त्या कामना उत्तरोत्तर वाढवित राहते दुसऱ्या, त्या पण कामना स्वरूपाने इतर कामनांना वाढवतात. तसं जर तुम्ही परमात्म्याची कामना केली तर ती कामना काय करते, सगळ्या विषय कामनांना घालवते. आणि जेव्हा परमात्मा प्राप्त होईल तेव्हा ती तरी राहते का, तिचं कार्य झालं म्हणजे ती निघून जाते. मग तिला कामना म्हणावं का आपण. म्हणून परमात्मा साधूच्या भेटीला किंवा साधूच्या विषयी प्रेमाला आसक्ती म्हणू नये. कारण ती आसक्ती काय करते, साधूची आसक्ती सगळ्या आसक्तींना घालवते. आणि साधूचं तत्व प्राप्त झाल्यावर त्याचे काही त्या देहाधिकांविषयी आसक्ती ठेवते का, त्याच्या अतीत नेते.
त्यामुळे ह्याला आसक्ती म्हणू नये, आत्मलाभाला लाभ म्हणू नये, अभिलाषा म्हणू नये. मुमुक्षूच्या ठिकाणी असणारी जी जिज्ञासा आहे, उत्कट अभिलाषा, यालाही अभिलाष आहे, आम्हालाही कर्मफलाचा अभिलाष आहे आणि यालाही मोक्षाचा अभिलाष आहे. पण मोक्षाची अभिलाषा मोक्ष प्राप्त झाल्यानंतर निवृत्त होत असते. आणि ही अभिलाषा जी आहे तर जसं इंधनामध्ये आपलं अग्नीमध्ये इंधन टाकलं की वाढत जाते, मग हिला अभिलाषा म्हणावं आणि त्या अभिलाषेला अभिलाषा म्हणू नये. स्वामी महाराज म्हणायचे ह्या कामाला काम म्हणू नये, कामनेला कामना म्हणू नये. ठीक आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.